माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये। एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा। 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूर मध्ये। अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा। सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। महाराज की जय, संभाजी महाराज की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बलात्काराला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बलात्कारालाच पाहिजे, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, फाशी द्या, फाशी द्या, बलात्काराला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बलात्काराला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बलात्काराला फाशी द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की। नसरापूर येथे लहान चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी देखील या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत आहे। या निषेधावेळी खासदार ज्योतिताई वाघमारे देखील सोबत आहेत। माणुसकीला काळीमा फासावा असं कृत्य त्या नरसापूरच्या नरकासुरानं आपल्या सोलापूरच्या एका 3.5-4 वर्षाच्या चिमुरडीवर केलेलं आहे। अशा नराधमांना माणसांच्या समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही, कारण तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, तो लांडगा आहे, तो हैवान आहे आणि अशा हैवानाची जागा ही फाशीच्या दोरावरती आहे, ती समाजामध्ये नाहीये। आणि त्यामुळेच जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळणार नाही आणि त्या नराधमाला फासावर लटकावलं जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। हा लढा रस्त्यावरती लढू, हा लढा विधिमंडळात लढू, हा लढा राज्यसभेमध्ये सुद्धा लढू। आणि इथं त्या मुलीच्या आईच्या वेदना मी एक आई म्हणून समजून घेऊ शकते आणि यासाठीच मी आंदोलनात सहभागी झाले। मोठी घटना असताना आरोपीला जामीन मिळतोय, कुठेतरी कायद्यात कुठेतरी दुरुस्त व्हायला पाहिजे। पोक्सो लागलेला असताना देखील जामीन त्याला अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे की या आरोपीनं पहिला गुन्हा 1998 मध्ये केला, जेव्हा त्याचं वय 35-40 वर्षाचं होतं आणि एका 70-75 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेवरती तो अत्याचार करतो। त्याच्यात त्याची निर्दोष मुक्तता साक्षीदारांच्या अभावी होते। त्याच्यानंतर 2015 साली दुसरा गुन्हा तो करतो, जिथं स्वतःच्याच घरातल्या पुतणीवरती तो हात टाकतो आणि पुन्हा कोयत्याने तो धमकावतो आणि तिथं पण त्याची निर्दोष मुक्तता होते। मग मला वाटतं की अशा पद्धतीने जर त्या नराधमाची आधीच्या गुन्ह्यांमध्ये जर त्याला शिक्षा झाली असती तर ही चिमुरडी आज आपल्यामध्ये असली असती। त्यामुळे मी राज्यसभेमध्ये मागणी करेन, मी विधिमंडळामध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान, गृहमंत्री आणि कायदा मंत्र्यांकडे मागणी करेन की पॉक्सोच्या आरोपीला जामीन मिळता कामा नये। ज्याला पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपीला फक्त आणि फक्त ही फाशीची शिक्षा मिळालेली पाहिजे। आणि ज्या पद्धतीने पोलिसांवरती विशिष्ट दिवसात FIR दाखल करण्याचं बंधन आहे, त्याच पद्धतीनं लवकरात लवकर 1 दिवसांची मर्यादा ठरवून तेवढ्या दिवसात लगेच यांना फासावर लटकावलं जावं, ही आमची मागणी आहे। राज्यातील स्थिती बघितला तर म्हणजे प्रत्येक दिवशी अशा चिमुकलींवर अत्याचार होत आहेत, महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे का? खरं तर कायदे सक्षम आहेत, परंतु कायदे फक्त कागदावर असून चालत नाहीत, कायदे हे राबवावे सुद्धा लागतात। बऱ्याच वेळेला कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेऊन नराधम हे जर मोकाट सुटत असतील तर मग नरसापूर सारख्या घटना घडत असतात। आणि त्यामुळे एका बाजूला कायद्यांचं सक्षमीकरण हे झालंच पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला मला वाटतं की एक समाज म्हणून सुद्धा आपण जागृती केली पाहिजे। कारण एका बाजूला 3-4 वर्षाच्या मुलीवरती असं होतंय, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला बातमी येते की 3 वर्षाच्या मुलावर पण अत्याचार होतो, त्याचा गळा चिरून खून होतो, किंवा
पशुपक्षी सुद्धा आता जर ह्या अत्याचारापासून लाभले नसतील तर एका बाजूला कायद्याने पण लढा देऊ आणि दुसऱ्या बाजूला समाजमन जागृत करणं, समाजाचा विवेक जागृत करण्याचं काम सुद्धा आम्ही सतत करत आहोत. लोकात फाशी द्यावी अशी मागणी आहे. महिला संतप्त राज्य एक आई म्हणून मी महिलांचा संताप नक्की समजू शकते, कारण 9 महिने जी आई आपल्या पोटात आपल्या बाळाला वाढवते, जी मृत्यूपेक्षा सुद्धा जास्त वेदना सहन करून बाळाला जन्म देते, ती आपल्या बाळाला या अवस्थेत बघूच शकत नाही. जी आई आपल्या लेकराला मातीचा डाग लागू देत नाही, ती शेणात पुरलेला त्या बाळाचा मृतदेह बघून त्या आईला काय वाटलं असेल. त्यामुळे एक आई म्हणून त्यांच्या भावना नक्की रास्त आहेत, परंतु त्यासोबतच या देशात कायद्याचं आणि संविधानाचं राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार लवकरात लवकर लगेच नराधमाला फासावर लटकावं यासाठी कायद्याचं सक्षमीकरण करत हा लढा आम्ही लढत राहू. नरसापूरची जी घटना घडलेली आहे, चिमुकलीवर जो अत्याचार झालेला आहे त्या प्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे आणि राज्यसभेमध्ये देखील या संदर्भात आवाज उठवणार असल्याचा विश्वास सोलापूरच्या खासदार ज्योतिताई वाघमारे यांनी व्यक्त केलेला आहे. जरूर त्यासोबत अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर. आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत. सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत. अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली. अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार. आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या. कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर. संपर्क करा 9730 55 88 55 72 49 07 41 84.